संत कधी कधी आपण हितावर यावं म्हणून कडक बोलतात. बोलिलो ते काही तुमच्या हिता. आई म्हणती कार्ट्यो उन्हात मरू नको सावलीत मर. कडक बोलली पण तिला मर म्हणायच्या तात्पर्य नाही, सावलीत खेळ हे म्हणण्यात तात्पर्य. तसा संत कधी कधी कडक बोलतात. हे कडक बोलतात. एक अभंग सांगू का? तुम्ही म्हणत असले तर सांगतो. पहा सांगतोच. हा म्हणले ना आता ऐकायला तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्या साधनात सोपं साधन नामसंकीर्तन. साधन पै सोपे आणि सोपं साधन असून तुम्ही नामजप करत नाही, तुम्हाला एका बापाचा कसा मानाव? आता काय करा? नाम नवदे ज्याची वाचा. तुम्ही सांगा म्हणले म्हणून मी सांगतोय. तो लेक दो बापाचा. तुम्ही म्हणाल हे कसं कळल? कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हटल्यावर शेजारी जर विठ्ठल विठ्ठल म्हणला नाही तस तुम्ही समजून घ्यायचं. तुम्हाला पाहायचं का? बघा बरं का आता विठ्ठल विठ्ठल. आता सावध झाले तुम्ही जरा. सगळे विठ्ठल विठ्ठल नव्हते म्हणत, शेजारी कोणी बघत आहे का काही बघत. नाम नवदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. हेची ओळखी तयाची हो न जाणं अभक्ताची. ठावा नाही पांडुरंग. महाराष्ट्रात राहतून तुला पंढरपूर माहित नाही? वाळूंज पंढरपूर ठेवून द्या. ठावा नाही पांडुरंग. जाना जातीचा तो टिंब टिंब. त्याशी विठ्ठल नाही ठावा. त्याचा संग न करावा. नाम न म्हणे ज्याचे तोंड तेची चर्मकाचे कुंड. तुका म्हणे त्याच दिवशी टिंब टिंब गेली टिंब टिंब पाशी. का थापा गा माझा जुगवही नाही झालं. हे सांगायला वैकुंठवासी म्हातारबुवा शिंदेच पाहिजे होते महाराज. त्याचं ठणकावून सांगायचे महाराज. निवृत्ती महाराज वक्ते जंगम. आपल्या वारकरी संप्रदायात कडक बोलणाऱ्या कीर्तनकाराची एक प्रभावळच होती. जंगम स्वामी, निवृत्तीबा हांडे, निवृत्तीबा वक्ते, वैकुंठवासी जयराम महाराज भोसले. महाराज वैराग्यवान माणसं. दीड दमडीला लाजिनदार नाही कोणाच्या. हात मारते कोणाच्या पैशाला, पण समाजाला कडकच शिकवणार. त्यांच्या हाताखाली जी माणसं राहिली ती पांडुरंगाच्या जवळच गेली महाराज. वादच नाही महाराज. लय कडक कीर्तनकार होते आपले म्हातारबाबा. तर त्या सगळ्या टोळीचं मुकादमच होतं महाराज. अरे राम राम. म्हातारबाबा आमच्या नगर भागात यायचे. आता काय कीर्तन झाल्यावर गाठ घ्या मग सांगतो तुम्हाला ते काय म्हणायचे. अवघड होतं रे बाबा, कठीण. तुकाराम महाराज म्हणतात कधी काय आम्ही तुम्ही हितावर यावं म्हणून आम्ही कडक बोललो. बोलिलो ते काही तुमची या हिता. आणि आमच्या बोलण्याची तुम्हाला उंची कळाली नाही ह्या तुमची क्षमा मागतो. वचन नेनता क्षमा कीजे. ध्यान धरा. 99% वर्ग वाट लावायला बसलाय, दावायला नाही बसला. आणि या 100%त फक्त 1% आम्ही तुम्हाला वाट दाखवतो आणि तुम्ही आमच्यावर रुसता. अरे वाट दावी तया न लगे रुसावे. आणि रुसले वाटोळं नाही होणार, मग ठकानाच होणार महाराज. वाट दावी तया न लगे रुसावे. आतताईची वे नाश पावे. कारण महाराज दृष्टांत देतात. रोग साखरेने जाईल असा रोग नव्हता. जर साखरेने गेला असता तर आम्ही तुम्हाला कडुलिंब दिलाच नसता. रोग जाय दुधे साखरे तरी कडुलिंब का प्यावा. तुमचा रोगच असा होता की त्याला औषध कडुलिंब होत म्हणून आम्ही कडू बोललो. तेव्हा तुम्ही टाळ्यावर आले. लिंब दिला रोग तुटाया अंतरी. आम्ही जर ते रोग असतो पोभाळीता. पोभाळणं म्हणजे चोळणं. वरी चर्यात वरून वरून चोळलं का आत चरत. एका जणाला झाला गळू तर नवीन पोराला गळू शब्द कळायचा नाही. तेच गळून गेले तर त्यांना काय गळू कळायचा. एका जणाला झाला गळू. अशोक महाराज असा गळू झाला. कडी असा होता और असा झाला. त्याच्या लग्नाला एक जोडीदार आला होता. 4 महिने लग्न झालं त्याला गळू झाला. त्याला आंगीच लागाना, झोप लागाना, अंगी लागाना. फार उद्बत्ती छाप झाला. 3-4 महिन्याने त्याचा आला. अरे सचिन, अरे कसा होताशी तू, कसा झाला? फार वाळून गेला रे. म्हणलं अरे काय सांगू, मला गळू झालाय. मग दवाखान्यात जायचं ना. परल्याळीच्या डॉक्टरकडे गेलो. ते डॉक्टर नुसतं गोड बोलत आहे. बरं व्हायला. आणि ते वरून चोळीतोय त्या गळूला नुसतं. व्हायला बरं. आणि 4 महिने नुसता रतीब लावलाय पैशाचा तरी बरंच व्हायना, नुसतंच चोळीत आहे. खाल्याळीच्या डॉक्टरकडे जायचं ना. अहो म्हणले ते डॉक्टर लय बोलायला कठीण आहे.
काही बोलत ते, अरे काही बोलत, बैल मारकाय नांगर ठेला चांगला, लात मारती पण गाय दूध चांगलं देते ना. खाल्लेळीच्या डॉक्टर नका नका हजान. आणि त्या मित्राने त्याला खाल्लेळीच्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरने पाहिलं, किती महिने झाले म्हणजे 4 महिने झाले, खाल्लेला हांगी लागा ना, झोप याय ना. डॉक्टर म्हणला मग तुला माझ्याकडे तार फाडायला काय झालं होतं. ते खाल्ला डॉक्टर असाच गरम होता बोलायला. तो मला ह्याच गुणांनी येत नव्हतं, तुम्ही असे कडक बोलात. अरे पण माझ्याकडे कडक बोलल्यामुळं तू आमच्यावर रुसला. 4 महिने दुखणं बरं नाही झालं, 5व्या महिन्यात तू तिथी होईल ना. तो म्हणलं मग आता कसं बरं होईल. 2 तासात तुझा रोग बरा करतो. कसं काय. त्या घरी चौघाला घेऊन या. तो ना चौघाला मग सरपणा सकट आणू का तसेच आणू. सरपणा सकट नाही, तू चौघ घेऊन ये. 4 माणसं आणले. त्या चौघाला सांगितलं याला वर उचलून मांडला. दोघं जण पाय धरा. अहो काय करतोय डॉक्टर. दाड बोल नको. मी म्हणलं ना डॉक्टर गरम होता तो. दाड बोल नको म्हणला. हे दोघं जण पाय धरा. अहो काय करताय. मी म्हणलं बोल नको. दोघं जण वरचे हात धरा. दोघांनी हात धरले. डॉक्टरने ळायला सुरुवात केली. हा रोगी डॉक्टरला एकपट शिवाय द्यायचं तर डॉक्टर दुप्पट शिवाय द्यायचा. यांनी त्याची आई काढली तर हे त्याच्या आईची आई काढायचा महाराज. भरपूर अर्ध्या तासात त्या गडूमधली वाटी घाणली. 4 टाके टाकले. कड्याला 4 तास झोप. डॉक्टर खाल्लेलं अंगी बी लागलं. वरल्याळीचा डॉक्टर चांगला का खाल्ल्याळीचा. बोला. खाल्ल्याळीचा चांगला. तसे आपल्या संप्रदायात 2 प्रकारचे कीर्तनकार आहेत. खाल्ल्याळीचे कीर्तनकार ते ठरवून येणार नाही पण तुमच्यावर नांगुरात तारणार महाराज त्या. आणि वरल्याळीचे कीर्तनकार आणि तुम्ही आठवून वांग कळत का तुम्हाला. परम विठ्ठल खाल्ल्याळीचाच कीर्तनकार बरोबर आहे. अरे त्याने ओभाळीता वरीच सर्यात. हे काय गबाळा गोळा केलंय. हा कडकच बुवा पाहिजे महाराज. तत्वाशी तडजोड नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले ते म्हणायचे वारकरी आपल्या परंपरेविषयी आग्रही नाही दुराग्रही असला पाहिजे. विठ्ठल महाराज घुले म्हणायचे वारकऱ्याने जर आपल्या परंपरेचा दुराग्रह धरला नाही लोक तर परंपरा सोडायलाच बसलेली. वारकऱ्याने न सोडावे जुने जतन करावे ज्याचे त्याने. विठ्ठल विठ्ठल. असे संत कधी कधी कडक बोलतात आणि तुमचं मन दुखवलं तरी तुमची क्षमा मागतात. बोलिलो ते काही तुमची हिता क्षमा मागतो तुम्हाला. वचन नेनता क्षमा की जीवा. संत क्षमा मागतात जीवाची. संत क्षमा मागतात संताची. बोली लीले पुरे बोली लीले पुरे बोली लीले पुरे बोली लीले पुरे. वेडिवा कोडी उत्तरे वेडिवा कोडी उत्तरे. क्षमा अपराध करा क्षमा अपराध करा क्षमा. क्षमा मागतात संताची. जगद्गुरु तुकोबराय माऊलीची क्षमा मागतात. माऊली नाही विचारेला अधिकार मी आपुला. माऊली तुम्ही महाराज आहात सिद्ध आहात तुमचा अधिकार मी विचारला नाही. मी लेकरू आहे तुकोबा तुमचं. मी वेडं बोललोय वाकडं बोललोय याचे बद्दल मला क्षमा करा. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. आणखीन एक अभंग की ज्या अभंगात संताची क्षमा मागितली. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे.
संती नव्हे अंगभूत युक्ती. संपला विषय. संत क्षमा मागतात जीवाची, संत क्षमा मागतात संताची, तसं संत क्षमा मागतात देवाची. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 4थ्या चरणात काही न बोलोनी आता, काही न बोलोनी आता, बोला उगाच चरणी ठेवितो माता, उगाच चरणी ठेवितो माता, उगाच चरणी ठेवितो माता, उगाच चरणी ठेवितो माता. तुका म्हणे पंढरीनाथ, क्षमा करी अपराध, क्षमा करी अपराध. देव कशाची उपमा, देव कशाची उपमा, देव कशाची उपमा, देव कशाची उपमा. क्षमा करी अपराध, क्षमा करी अपराध. देव कशाची उपमा, देव कशाची उपमा, देव कशाची उपमा, देव कशाची उपमा. काही न बोलोनी आता, उगाच चरणी देवी माता, तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. मराठवाड्यातली माणसं झोपली आणि स्वरात घोरायला जरी लागली तरी स्वरातच घोरत येत महाराज. सगळा मराठवाडा भजन ऐकायचं असेल तर मराठवाड्यात यावं महाराज. 1 नंबर भजन महाराज मराठवाड्यात. वा. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, मराव भजनाला मराठवाड्यात जन्माले यावं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज आज क्षमा मागतात देवाची. देवा, माझ्याकडून अपराधच असा घडलाय की मी तुझ्या पुढे शब्द बोलायला मला जागा राहिली नाही. काही न बोलून आता बोलायला जागाच नाही राहिली. मग उगाच चरणी ठेवितो माथा, उगियाची माथा ठेवी जे चरणी हेच बरे. आता उग तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. तुका म्हणे पंढरीनाथा, पांडुरंगा हे पंढरीच्या राया, क्षमा करी अपराध. माझ्याकडून जो अपराध घडलाय तो तू मला क्षमा कर. अपराध कोणता मी विठोबा रुक्माईनंतर सांगतो. हे डोह प्रकरण सगळं विठोबा रुक्माईनंतर सांगतो तुम्हाला. भगवंताला क्षमा मागतात, नुसती क्षमा मागत नाही, त्याचं वर्णन करून क्षमा मागतात. नुसतं वर्णन करत नाही, अलंकाराने वर्णन करतात. नुसता अलंकार वापरत नाही, व्यतिरेक अलंकार वापरतात. अलंकार काय प्रकरण आहे तेच सांगायचं. माती शोभून दिसत नाही, पण मातीचं जर गाडगं घडवलं तर गाडगं शोभून. कापड शोभून दिसत नाही, शर्ट शिवला का शोभून. वा, बघतोस काय रागानं, लिलन घातलंय वाघानं. बर गाथ्यातलं नाहीये, माथ्यातलंय. बर माती शोभून दिसत नाही, गाडगं घडवलं शोभून दिसतं. कापड शोभून दिसत नाही, त्याचा शर्ट शिवला तर शोभून. वा, ज्वारी शोभून दिसत नाही, त्याची जर भाकरी थापली तर अजूक शोभून दिसत. वा, रवा शोभून दिसत नाही, रव्याचा लाडू केला, त्याला गऱ्याचा लाडू म्हणतात, शोभून दिसतो. पण जरा धोरणात करा. गड्याचा लाडू जर चांगला झाला तर वाटाने खाता येतो, तर का त्याची चाचणी हुकली खलबत्त्यात कुठून खावं लागत येत. काय काय बाय असतात तशा सुगरण, डबेच्या डबे मसाल्यांचा नाही कशाला काय असतात तशा. आता त्याला आपण काय करावं महाराज. तसं सोनं शोभून दिसत नाही, त्याचा दागिना घडवला शोभून दिसतो. त्याच दागिन्याला संस्कृतमध्ये अलंकार म्हणतात. नुसतं बोलायचं नाही, अलंकाराने बोलायचं. मला एका पाटलाची सून नागपंचमीच्या सणाला वारोळाला निघाली. जात असताना सगळ्या बाया डागडागिने घालून गेल्या. आता ही पाटलाची सून होती, मराठवाडी पाटील. ते दागिने होते कपाटात. मामाजी कपाटाला कुलूप लावून चावी घेऊन आदल्या दिवशीच कुठंतरी गेले, लक्षातच राहिलं रे दागिने काढून द्यायचे. आता पाटलाच्या सुनबाईने 12 वाजेपर्यंत वाट पाहिला. अखेर वारोळाला तर जावं लागेल, बिगर दागिन्याचीच गेली वारोळाला. तर तिथं गावातल्या बाया आल्या होत्या. बायांना वाढीव बांधकाम करायचं लय नादे मार.
म्हणजे टोल नाक्यावर पूल बांधायले का त्यात? अरे पुलामुळं टोल नाका केलाय का टोल नाक्यावर पूल बांधायचा असतो? पाया लगेच बोलायला लागला, पाटलाची गळ्यात काही नाही. काय म्हणले, आता पाटलांकडे काय राहिलंय? तेच बी खायला लागलेत म्हणजे टाकला असं या जणी कुठं घाण झाल्या वाढीव बांधका म्हणे. ही पोरगी सगळी ऐकती. ती रागवायत ग माग आली तोपर्यंत तर सासरा आला होता. मामाजी कुठं गेले होते तुम्ही? काय झालं ग पुरी? हे राग आली. अहो मी वारोळाला गेले, गळ्यात दागिने नाही. गावातल्या बाया काय बोलायला लागल्या, कर्ज बाजारी झाले असतील आणि घाण टाकली असतील. असं हे पाटील होता तो महाराज. महाराज मोडतेन पण वाकणार नाही, त्यालाच पाटील म्हणायचं महाराज. मग वरच्या कपाटाच्या वरच्या कप्प्यात दागिने होते. त्याने चावी काढली, वरचा कप्पा नाही खालचा कप्पा खोलला. त्याच्यात सोन्याच्या चिपा होत्या. चिपा 2 किलो चिपच काढली महाराज. नवा उपारनं काढलं, त्या नव्या उपारण्यात 2 किलो चिप घातली, गळ्यात बांधली. दाखव गावाला. हो ती म्हणली, अहो मी काय म्हैस शिवाय गळ्यात लोढान घालायला? गळ्यात 2 किलो सोनं नाही का? बोला सोनं, पण ते गोंडच कधी दिसल त्याचा दागिना घडवला. तसं तर बोलायचं, पण बोलण्यात अलंकार आले पाहिजे. म्हातारा बाबा शिंदे नाही म्हणायचं. ज्यांनी जालना जिल्ह्यात रसा तळापर्यंत परमार्थ नेला, वसंत फुलवला परमार्थाचा, असे म्हातारा बाबा शिंदे. त्याला अलंकारिक बोलणं म्हणायचं. अलंकाराने पुढच्या माणसाचं वर्णन अलंकाराने करता. आता हे तुम्ही शिकलेत की नाही कोणाच ठाऊक, तुमचे डोक्यावरून जातंय का मांडवाहून जातंय देवालाच माहिती. मला अलंकार वापरता आला पाहिजे. अलंकारातला एक अलंकार आहे उपमा अलंकार. याच्यात 3 गोष्टी राहतात, उपमान आणि उपमेय आणि उपमा. उपमान ज्याची दिली जाते त्याला उपमान म्हणतात, ज्याला दिली जाते त्याला उपमेय म्हणतात, आणि मग जी दिली जाते त्याला उपमा म्हणतात. पप्याची आई झाली उपमेय. चंद्र काय द्यायची नाही, पण आता असो, आता पप्याची आई ही झाली उपमेय. चंद्र झाला उपमान. मग चंद्राची उपमा ज्यावेळेस पप्याच्या आईला दिली, आमची पप्याची आई चंद्रासारखी देखणी आहे, त्याला पप्याची आई झाली उपमेय. चंद्र झाला उपमान. आणि उपमान आणि उपमेय याच्यात ज्यावेळेस सादृश्यता राहते त्यावेळेस उपमा अलंकार होतो. आजच्या अभंगात उपमा अलंकार खोडीत काढाय तुकाराम महाराजांनी. कारण उपमेय देव आणि उपमान पदार्थ आहेत, त्यावेळेस उपमेयच ज्याची उपमा द्यायची त्या उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. नाम हे झालं उपमेय, अमृत हे झालं उपमान, आणि अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या अमृताची उपमा द्यायची, त्या उपमा ज्याची द्यायची त्याच्यापेक्षा उपमेयच पदार्थ उपमानापेक्षा श्रेष्ठ ठरला, त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो. आजच्या अभंगात हेच गमक आहे. तेव्हा तुला उपमा देताच येत, त्याची उपमा द्यावी ते उपमान, त्या उपमानापेक्षा उपमेय पांडुरंगा तू श्रेष्ठ आहे, म्हणून व्यतिरेक अलंकार गुंफलाय अभंगाच्या पहिल्या शब्दात. तू माऊली हुनी मया, तू माऊली हुनी मया, तू माऊली हुनी मया, मया तू माऊली हुनी मया, चंद्र हुनी शीतळ, चंद्र हुनी शीतळ.
अभंगात व्यतिरेक अलंकाराची 4 उदाहरणं आहेत. तेव्हा तुला आईची उपमा देवी, पण आईपेक्षा तूच मायाळ आहे, व्यतिरेक अलंकार. बर. चंद्राची उपमा देवी तर चंद्रापेक्षा तू शीतळ आहे, व्यतिरेक अलंकार. पाण्याची देवी तर पाण्यापेक्षा तू पातळ आहे, आणि पुढे येईल अमृतापेक्षा गोड आहे. असं 4 वेळा व्यतिरेक अलंकार तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगात वापरलाय. आत्ता इंटरनेटवर जा तुम्ही आणि व्यतिरेक अलंकाराची उदाहरणे असं लगेच टाका. लगेच आजचाच अभंगातलं पहिलं चरण येईल. कारण ह्या अभंगाच्या चरणात पहिल्या 3 कडव्यात सगळेच्या सगळे व्यतिरेक अलंकाराची उदाहरणं आहेत. काय तुकाराम महाराजाची प्रभा असेल महाराज, आपल्याला लक्षात येत नाही. तेव्हा तुला आईची उपमा देवी, पण आईपेक्षा तू मायाळू आहे, तू माऊली हुनी मायाळ. चंद्राची उपमा देवी चंद्रापेक्षा थंड आहे, चंद्राहुनी शीतळ. पाण्याची उपमा देवी पाण्याहुनी पातळ. मग कसा येतो कल्लोळ प्रेमाचा. म्हणून देवकाशाची उपमा तुझी, तुझं पुरुषोत्तमा. पुरुषोत्तमा पांडुरंगा, तुला दुसरी उपमा देता येत नाही. मग ओ वाळुनी नामा तुझ्यावरून सांडिलो, तुझ्या नावावरून माझा जीवभाव मी ओवाळून टाकला. वा. म्हणजे आता आईची उपमा जमली नाही, चंद्राची जमली नाही, पाण्याची जमली नाही, अमृताची द्या. तुवा केले रे अमृता, ते अमृतही तूच निर्माण केलंय. गोड त्याहुनी तू परता. हे बघा व्यतिरेक अलंकाराला. अमृतापेक्षाही तू गोड आहे. मग या पंचतत्वातली कशाच्या द्या? अहो ते पंचतत्व त्यांनीच निर्माण केले. 5 तत्वाचा जनिता, सकळ सत्ता नायक, देव सकळ सत्ता नायक आहे. म्हणून देवकाशाची उपमा तुझी, तुझं पुरुषोत्तमा. वाळुनी नामा ह्यावरून सांडिलो. आपला अर्धा तास बाकी. हे डोह प्रकरण काय? यंदा पाऊस कमी पडला आणि डोह साचलेत. डोह प्रकरण घेतलंय का काय? तर ते डोह प्रकरण काय मी तुम्हाला विठोबा रुक्माईनंतर सांगतो. खरंच ऐकण्यासारखं आहे. 1-2 मिनिट पांडुरंगाचं मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा जय 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 कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, जोग महाराज, रामेश्वर भगवान की, गुरु भानुदास महाराज की जय. पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव. हंबा हंबा वेदातलं तत्वज्ञान संस्कृतात दडलं आणि समाजाला तर काही संस्कृत कळना. वेदाच्या ज्ञानापासून समाज परान्मुख झाला. याची दया तुकाराम महाराज. कोबराने ठरवलं हे वेदाचं तत्वज्ञान आपण मराठीत सांगायचं. लोकांना लक्षात येत नव्हतं हे वेदातलं तत्वज्ञान संस्कृत भाषेमुळं. अहो संस्कृतातल्या शिव्या कळत नाहीत, ओव्या कधी कळायच्या? येऊ का 1-2 ओव्या? तुम्हाला जर गावात कोणी म्हटलं या वैशाख नंदन या, मला वाटलं वैशाख नंदन म्हणले, त्याचा मराठीत अर्थ गाढव होतो.
उद्यापासून गावात म्हणायचं या वैशाख नंदन ते त्या चहा माझा चहा पाच पण तू वैशाख नंदनच आहे म्हणाय. या बलिवरद म्हणजे कठाळ्या. या ताम्रचूड म्हणजे कोंबडा. वा, संस्कृतातल्या शिव्या कळत नाही तर ओव्या कधी कळाय. समाजाला संस्कृतातलं ज्ञान कळेल आणि मग तुकोबारायने ठरवलं आपण ही संस्कृताची कायमची उडून गेलेली कवाडं उडायची. समाजाला हे वेदाचं ज्ञान समाजापुढं आणायचं. मग गायली पुराणी तुका म्हणे वेदवाने वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची शोधिला चहू वेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करून या. आणि मग झालं नियमच असा आहे तो हे पडती आघात आणि खोडी काढी ती पंडित. शिकलेलेच खोडी काढीत आहेत महाराज. एक गोरगरीब समाज खाल्ला भात धुतला त्यात हात का निघाले पुढं. पण शिकलेले आहेत ना गावगाव आता गायनाचार्य कमी झालेत, मृदंगाचार्य कमी झालेत, रामायणाचार्य कमी झालेत, खपल्याचार्य लय जायला म्हणलेत महाराज. मग तुकाराम महाराजाच्या काही पंडित लोक खपल्या काढायला लागले. पोहरोनी चित्तावरी हळूची अनुहिता तो हे पडती आघात खोडी काढी ती पंडित. काही पंडित लोक तुकाराम महाराजाची खोडी काढायला लागले. त्याच्यात पारगावचे सालोमालो, हे पारगाव दौंड तालुक्यात आहे. त्या पारगावचे सालोमालोंनी त्या भागातले सगळे पंडित एकत्र आणि तुकाराम महाराजाच्या विरोधात बंड उभं केलं. मोठी पंडिताची सभा भरवली आणि रामेश्वर भट्टांपुढं तुकोबारायला अपराधी म्हणून उभं. रामेश्वर भट्टाने भर पंडिताच्या सभेत तुकोबारायला जाब विचारला, तुकोबा वेदाचा मराठीत अर्थ सांगायला तुम्ही कोणी अधिकार दिला? तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुकाराम महाराज म्हणले वेद समाजाच्या कल्याणासाठी जन्माला आलेत का वाईट होण्यासाठी जन्माला आलेत? रामेश्वर भट्ट म्हणले कल्याणासाठी. समाजाचा वेदावर हक्क नाही का? म्हणजे आहे. मग आम्ही लोकांना मराठीत वेद सांगितले तुम्ही कळतं का? मी जर मराठीत सांगायला लागले तर आमच्या संस्कृत पंडिताच्या दुकानात येईल कोण? म्हणजे हे सगळं भांडण दुकानावरून होतं महाराज. आमचं दुकान बंद पडायला लागलंय, आजपासून तुम्ही मराठीत अभंग करायचे नाही. मग तो सालोमालो म्हणला आत्तापर्यंत केले ते काय कर? हा त्यालाही आज्ञा ते सगळे अभंग दगडाला वह्या बांधून बुडवायचे. काय सांगावं महाराज, त्या दुर्जन लोकांनी तुकाराम महाराजाच्या वह्या दगडाला बांधल्या आणि दगडासह त्या डोहात टाकून दिल्या. बरं घरी येऊन बसले 5 दिवस. लोक भेटायला यायचे. भेटायला आलेले खपल्याचार्यच लई होते. ते म्हणजे महाराज संसारही उधाळला आणि परमार्थ देवना संसार तुका दोहीकडेच. कोबराय तुमचा संसारही इसकाटला, परमार्थही इसकाटला. आता काय म्हणावं? कोबरायांच्या पूर्वजांचं कर्ज होतं देवगावावर, पंचकृषीवर. त्यावेळेस दुष्काळात समाज गांजला. तुकाराम महाराजांनी त्या वया उघडल्या. अरे आपल्या पूर्वजाचं लय कर्ज आहे लोकांवर. मग समाज दुष्काळाने गांजलाय, आपल्याला ह्या वह्या मागायच्या नाही. नाही ह्या वह्या ठेवायच्या नाही. ह्या वह्या ठेवल्यात आपले पूर्व लोकांना कर्ज मागते. आणि सगळ्या वह्या दगडाला बांधून कर्जाच्या इंद्रायणीत बुडवल्या. महाराष्ट्रात पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायांनी केली आणि ती सरसकट केली, तोंड बघून नाही केली. आताचं सगळं पुढारी कोणतं म्हणलं काही तिथून सारखंच सकच भावी येते महाराज. सगळ्यात पक्षाची सगळी सारखी आहेत महाराज. मग कोणी तुकोबारायांनी सगळी कर्जमाफी केली म्हणजे संसार इसकाटला. आणि आता गाथ्याच्या वया बुडाल्या म्हणजे परमार्थ इसकाटला. लोक भेटायला यायचे, महाराज संसार इसकाटला आणि परमार्थ इसकाटला, जगातच कशाला? 5 दिवस लोकांचं बोलणं ऐकलं. समाज आगी विस्तवाचा अंथरुण आहे महाराज. जे तुकोबारांनी पताका खांद्यावर घेतली, एक तर आता आपण तरी देह सोडायचा, नाही तर त्या पांडुरंगाला तरी प्रगट करायचं आणि ह्या सगळ्या न्यायने वडा लावायचा. जे तुकोबाराय घरून निघाले, 5 दिवस घरी बसले होते. ज्या शिळेवर बसले त्या शिळेवर आज तुकाराम महाराजाचं मोठं मंदिर आहे. त्याला शिळा मंदिर म्हणतात. मंदिरात गेले का देऊला बाजूला शिळा मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या बाजूला. आणि मग तुकोबाराय तिथून आनंद डोहावर आले आणि तिथं 13 दिवस अनुष्ठान मांडलं. 13 दिवस झाले निश्चक्र करिता नपवशी अनंता माय बापा पाषाणाची खोळ बैसाला घेऊ. पांडुरंगा 13 दिवस अन्न नाही पाणी नाही, त्याचं जळतं त्यालाच कळतं. उपोषण धरून बघा आणि मग कळल. काड्या करणाऱ्याने आधी उपोषण धराव, मग उपोषण धरणाऱ्याच्या विरोधात काड्या करावा. विठ्ठल विठ्ठल. चॉकलेट दाखवलं का शेपटवर करीत त्यांनी निघते.
मग गावगाव लोक ते आता ते घरी आले का लोक त्याला बरोबर हाता घालूनच काढी देत, काळजीच करू नका. मग पोषण धरणाऱ्याला मांडलं पाहिजे. एकादशी लोकांना धरवत नाही आता महाराज. आमच्या तर जवळजवळ 40% महाराज लोकांनी एकादशीच सोडून दिल्यात. म्हणजे काय धरायची एखादं लोक तिथे 5-25 हजार काय धरायची. आता हेच सुरू झालंय, विठ्ठल विठ्ठल. झालं प्रकरण असं, तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न नाही पाणी नाही. 14व्या दिवशी तुकोबरायचे प्राण शरीरातून जातील. मग 13व्या दिवशी रात्री देहूच्या पंचकृषीत सगळ्याच्या स्वप्नात पांडुरंग गेले. उठा. जगद्गुरु तुकोबरायच्या बुडवलेल्या वह्या दगडासह तरुण आले. जे लोकाला स्वप्न पडलं, पताका घ्या, विना घ्या, पखवाज घ्या, दिंड्या काढा. गावगावच्या लोकांनी पताका, पखवाज, दिंड्याच्या दिंड्या समाज गोळा झाला. देहूच्या दुई थडी इंद्रायणीवर. स्वतः पांडुरंग परमात्मानी इंद्रायणी माता गाथावर. सगळ्यांनी तुकोबरायला उठवलं. महाराज उठा. साक्षात गाथा घेऊन पांडुरंग परमात्मा गाथा घेऊन. पांडुरंगाने तुकोबरायचा गाथा महाराजाच्या. महाराज, जगाला तारणार ज्ञान कोणी बुडवू शकत नाही म्हणले महाराज. बुडवणारा जन्माला यायचा आजोब महाराज. इंद्रायणी म्हणली हा गाथा एवढा पवित्र आहे की मी 18 दिवसात एक पारायण केलं. घरचे 5 आणि हे 13, 18 दिवस. आणि मग ते 18 दिवस गाथा पाण्यात होता. जळी दगडास हित वया दारियल्या जैशाला ह्या 13 दिवस वया रक्षणीया उदकी. कोरड्याची काढवली दाखविल्या शेखी. अपार कविता शक्ती फिरवली कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरी जय जन लोकी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा. उदका माझी वया ठेवणे कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. नवे हा सामान्य महिमा संताचा. तुकोबरायचा गाथा तरुण आला. आणि मग तुकाराम महाराजांनी डोह प्रकरण सुरुवात केलं. पांडुरंगा, घोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला. जनाची या बोला साठी चित्त क्षोभविले. लोक बोलले म्हणून देवा मी तुझा अंत पाहिला रे. तेव्हा मी एक अपराध केलाय, तो आजच्या अभंगात आलाय. कोणता अपराध? वाटीलाशी दुही ठाई. तेव्हा मी तुझे 2 भाग केले. एक भाग पाण्यात उभा केला आणि एक भाग तू देवा माझ्याजवळ उभा राहिला. एका देवाचे मी 2 रूप करायला लावले. एक रूप धारण करून देवा तू गाथा बुडू दिला नाही आणि एक रूप धारण करून तू देवा मला मरू दिलं नाही. वाटीलाशी दुही ठाई हा माझा अपराध आहे. तो चुकी झाली एक वेळा मजपासून चांडाळा. उभे करून या जळा माझी वया रक्षिले. ही चुकी, हा अपराध आहे. वाटीलाशी दोही ठाई मजपाशी आणि डोही. खरंच देवा लागो दिला नाही येथे तेथे आघात. तेव्हा तू तिथं गाथा बुडू दिला नाही आणि इथं मला मरू दिलं नाही. धन्य आहे देवा. तेव्हा तुला आईची उपमा द्यावी पण जीव घेती माय बापे थोड्या अन्यायाच्या. थोडं जर बाळ चुकलं तर आईबाप पोराला मारून टाकी. पेपरला बातमी येते आईने अर्भक कुंडीत फेकलं. बापाने पोराचा खून पाडला. आईबापाची तुला उपमा द्यावी तर आईबाप पोराला मारतेत. म्हणून तू पाऊले होणे मायाळ. आता अभंग कळला. तेव्हा मी 13 दिवस तुला फडा 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 बोललो. पाषाणाची खोळ बैसाला घेऊन फडा फडा बोललो. पण देवा तू किती शीतळ आहे. चंद्रा होणे शीतळ. आणि देवा मी हाक मारतस तू इथं आला. पाण्या होणे पातळ. लगेच आला कल्लोळ प्रेमाचा. म्हणून देवकाशाची उपमा तुझी तुझं पुरुषोत्तमा. वाळुनी नामा तुझ्यावरुणी सांडिलो. माझ्याकडूनच चूक झाली. आता कापो कोणी माझी मान. माझी कोणी मान कापली. हे पिडवतं दुर्जन. किती लोकांनी पिडवलं तरी तुझं होय शीन तुला शीन होईल. ते न करी सर्वता चुकी झाली एक वेळा. मजपासोनी चांडाळा. मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगो काय. हे सगळे डोह प्रकरणातलेच अभंग आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात काही न बोलोनी आता देवा मी बोलू शकतो. असं चरणी ठेव. तुका म्हणे पंढरीनाथा क्षमा करी अपराध. तुकोबरायचा गाथा तरुण आला.
त्यांनी गाथा बुडावला. तिकडं काय घडलं? अर्ध पेरू नाही सगळंच प्यारावा. प्रकरण असं झालं, ज्या रामेश्वर भट्टाने गाथा बुडवला ते नागेश्वराच्या दर्शनाला चालले. माझ्या बोटाकडे लक्ष. पुण्यात नागेश्वरी आमची पंचकृषी प्रदक्षिणा, ते आळंदीला दरवर्षी मार्गशीर्षात आमची 10 दिवस प्रदक्षिणा आहे. दररोज 25 किलोमीटर चालायचं महाराज. 250 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. नागेश्वराला जात असताना अलीकडं अनगडशहा चौक आहे बघा. त्या अनगडशहा बाबाची विहीर होती. लय गडी फकीर होता महाराज. असा फकीर होता की त्याच्याकडे कटोरा होता. त्या कटोऱ्यात किती टाकलं तरी कटोरा भरतच नव्हता. माझा असा अंदाज आहे बहुतेक ती माणसाची कवटी असावं. आलं लक्षात तर घ्या. त्या सोडून माणसाला किती दिलं तरी ती रडकच राहते. आणि मग ते अनगड शहा म्हणला, कोण ते चिंतामणी, कोण ते तुकोबा. दोघाची जिरवायचीच. ते साधू पहिल्यापासूनच जिरवीत आली ती एकमेकाची मान. ते निघालं. ते आलं चिंचवडला. तर चिंचवडला तामणी देव होते. त्यांना गणपती प्रसन्न होता. आमचे पप्पांनी गणपती आणला, त्याला प्रसन्न होता. हे माथ्यातलं हे गाथ्यातलं नाही. मग त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न होते. ते बसले पूजेला. अनगडशा आला दारात. भिक्षाम देही आवाज टाकला. आवाज टाकले, अलख निरंजन. म्हणे 2 चौबदार होते. चौबदार असं कामगार होते. त्यांना हे भाडा रे, त्याला काहीतरी दोघी आलाय. ते घमेलवर धान्य नेलं तर कटोरा पाहिला एवढा. ते कामगार म्हणले देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. आम्ही घमेलं घेऊन आलो, कटोरा घेऊन आला. पण वंजळीत भरण. त्या अनगडच्या हासला म्हणला, टाका वंजळ. त्यांनी 2 वंजळ टाकल्या, भरलाच नाही. 3 टाकल्या, 10 टाकल्या, अख्खं घमेलच ओतलं नाही. तुंबडं आणलं, त्याला बाचकं म्हणते. काय म्हणते? काळ्याला बांधलेलं राहतंय बघ. हा, बाचकं. मराठवाडी शब्द. एक बाचकं आणलं, बाचकं ओतलं तरी भराना. 5-4 पोते ओतले. म्हणले, अरे याच्यातून काय स्विच बँकेत कनेक्शन आहे का? हे चाललंय कुठं? म्हणजे भारताचा पैसा परदेशात चाललाय का? काय करावं? एक कटोराच भराना. मग आता काय करावं? त्यातला एक गडी गेला चिंतामणी देवाशी. अहो, कोणीतरी एक मुसलमान फकीर आलाय, त्याला कटोरा घेऊन आलाय आणि त्याचा कटोराच भराना 25 पोते ओतले. ते म्हणले, थांबा नाव विचारून. काय अनगडशा आहे का? हो म्हणले, त्याचं नाव अनगडशा आहे. ते तुमचं कामच नाही, तुम्ही मला सांगायचं. पण कसा माणूस इकडे एकनाथराव इकडं कशी आणायचे ब्राह्मणालाच कळत. तुम्हाला तुमचं काम नाही म्हणले. मग जे देवेंद्र आपलं जे चिंतामणी उठले महाराज, आणि त्यांनी लगेच गणपती बाप्पाला बोलवलं. म्हणले, तुमची ईडी कार्य आपलं तुमची रिद्धी सिद्धी आम्हाला द्या आणि आपण कटोरा भरू. आणि मग रिद्धी सिद्धी दिली. तेव्हा कटोरा भरला. काही उमेदवार पडत येत, निवडून येणाऱ्याचा घामच काढीत येत. म्हणे थकलेच येतो आता. ते तोबा कोण आहेत त्यांना केलं. म्हातारा कटोरा घेऊन मधलं सगळं धान्य ते ओवरा डोंगरावर गेले होते. बाई दळीत होते. भिक्षाम देही अलख निरंजन आवाज टाकला. आता बापाचे संस्कार पोरीला राहणारच ना हो. मग म्हणून पुतण्या गेला तरी पोरगी आज बापा बरोबरच आहे ना. बर, कधी बरेच नादिक दिसताय तुम्ही. बी बराच नाद दिसतोय तुम्हाला. मी आपला खडा टाकून बघतोय. ढव किती खोले. ढव तर लय खोले. बर, भागीरथीबाई लगेच जात्यावर गेली. जात्यावर जिजाबाई दळीत होते. लगेच पीठ घेतलं का जिजाबाई धावली. बाप उतार, पार्टी महा उतार, हातावरच मारलं. भागीरथीबाई केवढी, ढळ केवढी. त्याच्यात फटका बसला. सगळं पीठ सांडलं. तशीच भागीरथीबाई पळाली. काही बोटात सांदीत नखात गुतलेलं पीठ घेऊन. अनगड शहा म्हणला, जिथं चिंतामणीने गणपती बाप्पा उभा केला तेव्हा सगळं कटोरा भरला. आता ही एवढी एवढी ननूबाई काय कटोरा भरणार? ती तुकाराम महाराजाची मुली. तर हात झटकला. राम राम. कटोरा तर भरला. शांती मारुती बाबा सांगते, कटोरा तर भरला. कटोऱ्याच्या भारी एवढं पीठ पडलं. आखा अनगड शहा पिठात गाळला. तरी पीठ त्याच्या डोळ्यात पीठ, नाकात पीठ, कानात पीठ. धन्य तुकोबा समर्थ. धन्य. ती म्हणले, तुकोबा नाही, त्यांची मुलगी. म्हणजे मुलगी अशी तर तेव्हापासून अनगड शहाने ठरवलं तुकाराम महाराजा पुढे आपली जिरली बा.
रोज कीर्तनाला अनगड शाही उपासाचं पण कटोरा पालता घालाय. नाही नाही, आपलं काम नाही यांच्या बशी. यांनी आपला घाम काढा, यांच्याच पक्षात गेलेलं बरं. कोणत्या कोणत्या कारखान्याचं जाकीत अवघड आहे सगळं. आणि मग झालं प्रकरण असं. असा अनगडशहा आणि त्याची विहीर, अनगडशहाची विहीर आहे. त्या विहिरीवर आम्ही गेलतो बरं का. मी विहीर पाहिली, पण तिकडला इस्लाम एरिया, बाहेरच्या जायला परवानगी नाही. आम्ही 100 जण दिंडी घेऊन गेलो. सगळंच गडी गोळा झालं. आम्ही म्हटलं आम्ही अनगडशहाला आलो. महाराज सलमान आमच्या पाया पडले बरं का. त्याने पहिल्यांदाच दिंडी येत आली. पहिल्यांदा दिंडी आली. आम्ही अनगडशाला मारतो. हीच त्यांची विहीर. फार सुंदर विहीर आहे. ते गेलं सकाळ सकाळ आंघोळीला रामेश्वर भट्ट. तिथं मुटकाच धरला. मुटका धरला का तिकडं अनगडशहाच्या कानावर मुटक्याचा आवाज गेला. माझ्या नमाज पडायचं पाणी कोणी नासवलं हा त्याला शाप आहे, त्याच्या अंगाचा दाह होईल. त्याला तसंच पाण्यात बसून राहावं लागल. पैसे ही डुबते राहू. ची आंघोळ झाली रामेश्वर भट्टाची. ते वर आलं. लाई परत पाण्यात बसायचं. तर काय पाण्यात बसायला काय पान कोंबड. मग कुंभार वेशेत 2 शिष्य पाठवले. असलेला शिष्य भेटत हे विशेष हो. 2 शिष्य गेले. दोघांनी 2 घागरीभर पाणी आणलं. आणि मग ते 2 शिष्य पुढं, रामेश्वर भट्ट मागन. त्या काढली उचितून धार कोणाच्या अंगावर, रामेश्वर भट्टाच्या. हे संस्कार कुठं करायचे असते, मसन वाट्यात. पण साधूला का आडवा चालला त्याला हे हयातीत भोगावं लागत महाराज. आणि मग रामेश्वर भट्टाच्या अंगावर 2 धारा. नागेश्वरा पुढे गेले. नागेश्वर पदरात घ्या. नागेश्वर म्हणजे वाटळेच एवढे आहेत की आता तुम्हाला तिकडे गेल्याशिवाय झाकताच यायचे नाही, तिकडंच जावं लागेल. म्हणजे आता काय करा, हातच जोडले बा. नागेश्वर म्हणले तुम्ही विस्तव पदरात घेता येत नाही. तुम्ही तुकोबरायची खोड काढली. एका साधूला छळलंय, तुम्हाला साधूलाच शरण जावं लागेल. तर ते म्हणले साधूला शरण जायचं का राम महाराजाला काय जायचं. कधी ब्राह्मण, ब्राह्मणाला मराठ्या मागं चढायला लय जड जातं. आता हेच कसं चलत असेल देवाला माहिती. आणि मग आपण ज्ञानोबरायाकडे जाऊ. ते गेलं ज्ञानोबरायाकडं. वर झाडाला गळती बांधली. त्या गळती पाणी पाझरतं. पाणी आणून इंद्राणीचं टाक. रामेश्वर भट्ट ब्राह्मण, दशग्रंथी विद्वान. मी वेदाचे मंत्र म्हणतोय तरी मला, मी शांती पाठ म्हणतोय तरी सुद्धा ज्ञानोबराने स्वप्नात येऊन सांगितलं, रामेश्वर भट्ट तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आमा थोर का जो अवतार नामयाचा त्याची तुझं काही घडली रे निंदा म्हणून शरीरी बाधा चढली. आता एक करी मी सांगतो. रामेश्वर भट्ट सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, देहूचं कोर्टचं. मला देहूच्याच कोर्टात न्याय भेट. आता गडी पाडला ब्राह्मण. देहूकडं कसं जायचं, त्याला वाटायचं कुणबटम धसकटम धसकटम महाधसकटम. मग आता काय करावा. मग त्यांनी एक शिष्य पाठवला. शिष्याने तुकाराम महाराजाला ही सगळी परिस्थिती सांगायची ना, शिष्याने सांगितलीच नाही. तो तुकाराम महाराजाच्याकडे देहूकडे गेला आणि तो तुकाराम महाराजाचाच झाला. पहिला यायना म्हणून दुसरा पाठवला, तोही तुकाराम महाराजाचाच झाला. ते म्हणले आपल्या गुरुच्यात मागं ईडी लागली ना, आपण काय इकडे कार्य करते झेंडे घेऊन फिरत, आता आपण तिकडच चला. महाराज तिसरा पाठवला, तोही तिकडच. म्हणजे एकनाथराव मागं यावं म्हणून गुलाबराव पाटील पाठील तर ते त्या टोळीचं मुकादमच झालं. महाराज आता काय करा, आता कोणाला पाठवावा. 3 शिष्य तिकडच राहिले. आता कोण जायचं. संजय वाच आपलं कोणीतरी विठाल विठाल कोण पाठवा, मोठा प्रश्न पडला. तुकाराम रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजाला वाटलं जाऊ द्या, रब्बल तानावा पण तोडू नाही. रब्बल तानावा पण. तुकाराम महाराजांनी 3ऱ्या शिष्याला अभंग लिहिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र. थोडा एक अभंग वाचला. व्याघ्रहीन खाते सर्पतया विशते अमृत अगाधते हित अकर्तव्य नीत होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वाळा. एवढं प्रमाण वाचलं. रामेश्वर भट्टाचा दाह शांत झाला. रामेश्वर भट्ट म्हणले मी वेदाचं पारायण केलं, 4 वेदाचं, माझा दाह शांत झाला नाही.
तुकोबरायच्या एका अभंगाने शांत झाला आणि तो सगळा गाथा मी बुडायला निघालो. अरा कोण्याच जन्माचं पाप उभं राहिलं आणि तुकाराम महाराजाच्या विरोधात मी फळी उभी केली. अरा आता आपल्याला नरकाशिवाय गतीच नाही. आता जर आपण तुकोबरायला शरण गेलो नाही तर यम आपल्याला हानीतच नाही. अरे वेदाचं पारायण केलं तरी दाह शांत झाला नाही. तुकोबरायच्या गाथ्यात लय ताकद आहे बरं का मायबाप. रोज गाथा वाचा, तुमच्या पायावर माझा माथा आहे बघा वा. रोज गाथा वाचला पाहिजे म्हणून लय ताकद आहे तुकोबरायच्या गाथ्यात. वेदाचं पारायण केलं तरी दाह शांत झाला नाही आणि एका अभंगाने दाह शांत झाला. धन्य तुकोबा समर्थ हे केलं. आणि मग रामेश्वर भट्ट आळंदीतून लोटांगण घालत निघाले कुठं? देहूला. तुकाराम महाराज म्हणले एखाद्या ब्राह्मणाला वर्षा बंगला सोडायची पाळी आणू नाही. आता आपणच तिकडे गेलं पाहिजे. इकडून तुकाराम महाराज निघाले, ते वरून तुकोबराय निघाले, ते आळंदीहून निघाले. मध्ये चिखली नावाचं गाव आहे. तर तुकाराम महाराजांनी टाळ टाकले म्हणून गावाचं नाव टाळगाव चिखली. ते टाळा आहेत बरं का पायाला. पण तुम्ही ते पायाला टाळा टाळ करताय. पाया घेतात बांगड्या आणि गडी घेतात घोंगड्या. आळंदीला गेलो कोणी टाळ पायाला जात नाही. टाळगावला टाळ पायाला जात. टाळासाठी मंदिर आहे. टाळगावच्या ग्रामस्थांनी टाळासाठी मंदिर. मग टाळगावला मल्हार पंथ चिखलीकर तुकोबरायचे टाळकरी दशग्रंथी विद्वान ब्राह्मण. मग त्यांच्या घरी गाठ पडली. मल्हार पंताने सांगितलं रामेश्वर भट्ट मी तुम्हाला लई दिवस सांगत होतो तुकोबरायच्या विरोधात जाऊ नका. हे तुम्हाला भवन लय भवन तुम्हाला कशाला तुम्ही तुकोबरायची कोड काढली. त्याच्या मागं लय तुकाराम महाराजा मागं लई समाज आहे. आमदार निवड आपलं अवघड आहे सगळं. तुम्हाला लय भवन तुम्ही सावध व्हा. कोण म्हणलं? मल्हार पंत. आणि मग रामेश्वर भट्टाला तुकाराम महाराजांनी आलिंगन दिलं. म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे, म्हणे रामेश्वर त्याच्या म्हणे रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे. आणि मग रामेश्वर भट्ट थोर ब्राह्मण तो अनन्य शरण तुकयाशी. आणि मग रामेश्वर भट्ट गावगाव लोकाला गावगावच्या ब्राह्मणांना ओरडून सांगायचे म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. लय साधू पाहिले मागे. रामेश्वर भट्ट म्हणतात लय साधू पाहिले मागे कवीश्वर झाले थोर थोर. नेले कलेवर कोणी सांगा. शरीर घेऊन गेला असा माझ्या तुकोबरायासारखा एक महात्मा दाखवा. कोण म्हणतोय? रामेश्वर भट्ट. मग रामेश्वर भट्टाने तुकोबरायची लय स्तुती केली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा भक्त भागवत जीवन मुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी. एवढा अभंग घरी जाऊन वाचा आणि मग तुकोबरायची उंची कळल तुम्हाला. काय अभंगाची सुरुवात आहे भक्त भागवत जीवन मुक्त संत. एवढा एक अभंग वाचाच. ते म्हणतात सगळ्या संतांना ग्रहण लागलं पण तुकाराम महाराज रूपी सूर्य उदयाला आले आणि ग्रहण फिटलं. संत ग्रह मेळी जगत अंध्या गिळी पहिलं उदयाचळी भानू तुका. वा. त्या भागात एक साधू होऊन गेले भानुदास बुवा आटाळकर. भानुदास महाराज आटाळकर लय मोठे साधू होऊन गेले. आणि मी त्यांच्या गावी कीर्तन केलं त्यावेळेस म्हणलं भानुदास. भानू शब्दाचा अर्थ तुकाराम महाराज होतो. संत ग्रह मेळी जगत अंध्या गिळी पहिलं उदयाचळी भानू तुका. आणि त्या भानूचे दास ते भानुदास बुवा आटाळकर. तयार. आता तुम्हाला काय सांगावे लोकांना विचार. गाथा पारायणाला संगीत गाथा पारायण सुरुवात महाराष्ट्रात पहिली भानुदास बुवा आटाळकरांनी केली. विठ्ठल विठ्ठल मोठी माणसं होऊन गेली. आता डोह प्रकरण संपलं. हे डोह प्रकरणाचा शेवट. समस्त ग्रामस्थ मौजपुरी अतिशय मौजेत आनंदात भला मोठा दिमाखात उत्सव चाललाय. सुई पडली तर आवाज येईल महाराज. आणि एवढ्या बाया असून गप बसल्या हे विशेष नाही. 40 गाड्यांची खडखड आणि 2 माऊलीची बडबड बरोबरीची असते. आणि खरं एका महिलांसाठी टाळ्या वाजा महाराज. गड्यांपेक्षा. आणि यांनी टाळ्या तुमचं कौतुक म्हणून नाही मग पप्याच्याही आपली बसलेली त्याच्यात कुठंतरी तिच्यासाठी वाजल्यात. बरं असो 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 द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे तर मौजपुरीला माझी विनंती आहे. येणारी जी तुकाराम महाराजाची बीज आहे ती 374वी बीज आहे बरं का. त्याला तुकोबरायला वैकुंठाला जाऊन येणाऱ्या बीजेला
374 वर्ष पूर्ण होतात आणि येणाऱ्या बीजेच्या दुसऱ्या दिवशी पासून पुढच्या 2025च्या बीजेपर्यंत एक वर्ष तुकाराम महाराजाचा 375वा म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा. त्यावेळेस 350वा झालता. त्यावेळेस मी गावी होतो. मला आमच्या भागात आदरणीय कराळे माऊली नावाचे एक जुने कीर्तनकार आहेत, घुलेबाबांचे शिष्य. त्यांनी भला मोठा सप्ताह केला आणि त्या सप्त्यात तुकाराम महाराजांचं सगळ्या कीर्तनकारांनी वर्णन केलं. मला ते आवडलं. मी पाटलाचं पोर आहे महाराज. मला वैराग्यच झालं त्या सप्त्यात 25 वर्षापूर्वी. आळंदीला पळूनच गेलो. तर 350व्यामुळं जर एक वारकरी कीर्तनकार समाजापुढे उभा राहिला तर 375वा जर चांगला केला तर अजून चांगले कीर्तनकार जन्माला येतील. आणि म्हणून माझी विनंती आहे, इथून पुढं तुकाराम बीजेच्या नंतरचे ज्यांचे सप्ते येतं त्या सप्त्याला नाव द्या जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह. आणि मग तुमच्या गावाचं नाव द्या आणि गावोगावी गाथा पारायण करा. जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी संपूर्ण महाराष्ट्राला 375वा साजरा करा असं आवाहन केलंय. संस्थानचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे आणि विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, सगळे मोरे कंपनी, सगळ्या मोरे मंडळींनी समाजाला आवाहन केलं की तुकोबारायचा 375वा साजरा करा. तालुक्यात जिल्ह्यात माझी विनंती, पुढल्या वर्षी मौजपुरीने तुकाराम महाराजाचं मोठं गाथा पारायण करा. महाराजाचं संगीत गाथा पारायण करा. कीर्तनकाराला तुकाराम महाराजाचे अभंग घ्यायला लावा. तसे ते तुकाराम महाराजाचेच घेते, दुसऱ्याचे पाठच नाही तर करते काय महाराज. सगळ्या कीर्तनकाराला तुकाराम महाराज सांगायला सांगा. चरित्र कथा तुकाराम महाराजाची ठेवा. ऐका, लोकांना चरित्र सांगा तुकाराम महाराजाचं. त्यावेळेस 2025ला तुकाराम महाराजाचा 375वा देहूला साजरा होणार आहे. तर देहू संस्थांनी 1,00,000 लोकांचं गाथा पारायण ठेवलंय महाराज. पुढच्या बीजेला, येणाऱ्या बीजेला नाही, पुढच्या बीजेला सगळ्या कीर्तनकारांना माझी अशी विनंती की आपण आपले एक 8-10 दिवस मोकळे ठेवा. पुढच्या बीजेला 2025च्या बीजेला देहू संस्थान 1,00,000 लोकांचं गाथा पारायण करणार आहे. आपण जर सगळे देहूला आले तर तुकाराम महाराजाची कृपा आपल्यावर नक्की होईल. सगळ्याला विनंती आहे, 2025ची जी बीज येईल त्यावेळेस सगळ्यांनी 8 दिवस गाथा पारायण आल्या देहूला. देहू संस्थान करणारे आम्ही निरपेत, फक्त आम्ही निरोप द्यायला आलो. आणि त्यातलंच एक पारायण आम्ही दर महिन्याला एक पारायण ठेवले. जेवढे गाथ्यात अभंग तेवढे वाचक, 4092 वाचकांचं एक पारायण आम्ही करू दर महिन्याला. त्यातलं 24 मे 31 मे सासवडला सोपान देवाच्या तिथं पारायण ठेवलं. मोठं पटांगण सोपान देवाच्या मंदिराच्या पाठीवर. सोपान देवांचे संस्थांचे अध्यक्ष त्रिगुण काका गोसावी यांनी आपल्याला परवानगी दिली. फार मोठं पारायण आहे महाराज. आणि आता 2 एप्रिल ते 9 एप्रिल हाच मंडप आहे बघा आम्हाला. हाच वायुनंदन मंडप नाशिक जिल्ह्यात भरवस फाट्यावर लयच मोठं पारायण आहे महाराज. तिथं लागण एवढं मोठं पारायण आहे. हाच मंडप आणि हीच चिष्टी, हे सगळं हे असंच उचलून तिथं मांडायचं नेऊन. पण ते आज काम चालू बी झालंय मला वाटतंय. असं एकदा वायुनंदन मंडपसाठी टाळ्या वाजा महाराज. केवढा मंडप दिला. एकदा 2 पखवाजासाठी टाळ्या वाजा, लयच गोड वाजवलं मला. आमचं कीर्तन वाजवणं तसं थोडं अवघड आहे, कारण आमचे प्रमाण अवघड आहेत. मला आमचे प्रमाण टाळकऱ्याच्या पाठ्यात नसते. उगई मी म्हणायला लागलो का हळू वाजित येत, मागच्याला ऐकू गेलं. मागचे म्हणताना कणा हाणायचं. मग कधी कधी काय म्हणते तर पुढचं म्हणतानीच असं वाजित येत ना, मागच्याला काय ऐकूच येत नाही. मग मागचे आपलं जिरता जिर काहीतरी बलरी म्हणल्यावानी म्हणत. तर म्हणणारे चांगले आहेत. एकदा गायकांसाठी टाळ्या वाजा की त्यांनी आखडतं घेतलं, मानलंच पाहिजे. 9ला विना माझ्या हातात आलाय हे मी माझ्या जीवनातलं पहिलं गाव पाहिलंय महाराज. वेळेत कार्यक्रम 9ला 8:30लाच विना, 8:30 ते 9 काय रान धरायचं तेवढं धरा, पण 9 ते 11 कीर्तन करायला वेळ द्या. आणि तुमच्या सप्ताहात चांगली मंडळी बोलवलेली, सगळे मोठे कीर्तनकार आहेत, पण एखादा छोटा असावा. आणि मग गावाले चांगलं नियोजन केले. पुढती स्वामी महाराजाची सेवा तुमच्याकडून घडो. भगवान रामेश्वराचं ठाणं आपल्या गावात हे जागृत देवस्थान, रामेश्वराची सेवा घडो. पुढल्या वर्षी तुकोबारायांचा उत्सव आपल्याकडून घडो. 2 एप्रिल ते 9 एप्रिल नाशिकला मोठं पारायण आहे. येवला तालुक्यात, निफाड तालुक्यात आहे, भरवस फाटा.
आणि हे लक्षात नाही आलं तर मग 24 मे ते 31 मे संजीवन समाधी सोपानदेव संस्थान सासवड सोपान काकाच्या दारात भलं मोठं पारायण आहे तिथे गाथा पारायण महाराज 2 टाइम चहा 4 टाइम जेवण 8 टाइम नाश्ता तयारी निशा अतिशय सोय आहे सासवड संस्थान फार मोठं आहे फार मोठं नियोजन आहे एकदा तुम्ही पाहिले आमचं नियोजन रोज 500 टाळकरी अशा दुतर्फा रांगा उभ्या राहणार महाराज रोज कीर्तनाला 50 पखवाज घोडीवर इकडून 25 पखवाज इकडून 25 पखवाज अगं इकडं 250 टाळकरी इकडं 250 टाळकरी कीर्तन मजाच मजा महाराज परमार्थ करायचा तर मौज पुरी सारखा करायचा महाराज वा वजनात करायचा त्यावेळी तेवढे गावाला धन्यवाद थोडे येतं पुढती आपली वारकरी सांप्रदायिक तत्वांवर श्रद्धा राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना माऊलीचं भजन करा ज्ञानेश्वर सगळ्यांनी हात वर करायचे उतरणी घ्या तुकाराम महाराजाचं भजन करायचं पण कोणी कठाळा करायचं नाही